हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। आपल्याला यापुढं अध्याय क्रमांक 5 बघायचा आहे. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमज्ञानेश्वरी आत्मानुभूती व त्या प्राप्तीच्या साधनेचे माऊली प्रसाद प्रकटन. सार्थ अध्याय 5 आणि याचं शीर्षक कर्मसन्यास योग. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगञ्च संशसि यच्छ्रेययतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्थ, अर्जुन म्हणाला की हे कृष्णा, कर्माचा त्याग करावा असे तुम्ही सांगता आणि पुन्हा कर्माचे अनुष्ठान करावे असेही तुम्ही सांगता. या दोहीपैकी जे साधन निश्चितपणे कल्याणकारी आहे ते मला आपण सांगावे. यावर माऊलींच्या ज्या रचना आहेत त्यातलं अत्यंत प्रेम रसभक्तिपूर्वक प्रेम भक्ती रस या ठिकाणी ही भावना जागृत व्हायला हवी मनामध्ये. कारण इतका जवळचा हा प्रश्न मित्राला करतायत अर्जुन आणि तो सखा, तो त्यांचा मित्र, अशा प्रकारे प्रश्न जो करतो तो माऊलींच्या शब्दामध्ये अत्यंत गोड अशा भाषेमध्ये केलेला आहे. माऊलींची रचना अशी आहे. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारूये. मग अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला की तुमचे बोलणे हे असे कसे. यात एक वाक्यता असेल तरच अंतःकरण म्हणजे आपण सांगितलेल्या विचाराशी, आत्मानुभूती प्राप्तीच्या मार्गाशी तद्रूप म्हणजे एकरूप होईल. गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानात निस्संदेहपणे बुद्धीचा निश्चय होणे आणि गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानाशी एकरूप होणे हे त्या ज्ञानाची अपरोक्षानुभूती येण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हा त्यामागचा भाव. मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीच निरोपिला होता बहुवसू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखी तसा पुढती. सर्व कर्माचा त्याग करावा असे तुम्हीच मागे अनेक रीतीने सांगितले होते आणि आता कर्मयोगाला जास्त म्हणजे पोषण, पुष्टीकरण, उत्तेजन का बरं देत आहात. ऐसे द्वयर्थ हे बोलता, आम्हा नेनतयांच्या चित्ता, आपुले चाडे श्री अनंता, उमजून ओहे. श्री अनंता, तुम्ही असे दोन्ही बाजूनी बोललात तर माझ्यासारख्या अल्पसमजुतीच्या लोकांना त्याचा स्वतःच्या बुद्धीने योग्य असा उलगडा होत नाही. एके एक सारा थे बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलिजे, हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. देवा ऐका, एका सारभूत तत्वाचा जर बोध म्हणजे अनुभवात्मक ज्ञान प्राप्त करायचं असेल तर एकच मार्ग निश्चितपणे सांगितला पाहिजे. हे तुम्हाला दुसऱ्याने सांगण्याची आवश्यकता आहे का.
हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. तरी याची लागे तुमते म्या रावुळासी विनविले होते. जे हा परमार्थू ध्वनिते न बोलावा. एवढ्यासाठी मी तुमच्यासारख्या पूज्य महापुरुषांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान ध्वनित होईल अशा अस्पष्टतेने सांगू नये. संदिग्धपणा त्यात असू नये. खरे तर भगवंतांनी गीतेस स्पष्ट करून सांगितले आहे. माऊलींनी त्यापेक्षाही सुस्पष्ट करून सांगितले आहे. तळहातावर ठेवलेल्या रत्नाप्रमाणे आत्मा अनुभवास आणून देईल असा सार्थ आत्मविश्वास माऊलींनी बोलून दाखविला व खरा करून दाखविला आहे. तीच स्पष्टता यावी हाच उद्देश अर्जुनांच्या विनंती मागे आहे. परी मागील असो देवा आता प्रस्तुती उकलू देखावा. सांगे दोही माझी बरवा मार्गू कवणू. परंतु देवा मागील अध्यायामध्ये सांगितले ते राहू द्या. आता यावेळी उलगडा करा म्हणजे उकल करून दाखवा आणि या दोन मार्गापैकी चांगला कोणता हे आम्हाला सांगा. जो परिणामींचा निर्वाळा अचुंबी तू ये फळा. आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे. तैसे सुखासना सांगडे सोहपे होय. अर्जुन म्हणतात सुखावह वाहन असले म्हणजे मग झोप न मोडता लांबचा प्रवास देखील सुखावह होतो. त्याप्रमाणे ज्या मार्गाची साधना करणे म्हणजे अनुष्ठान करणे सोपे, स्पष्ट व सहज आहे त्या मार्गाने अचूक फळ बिनचूकपणे प्राप्त होते. ज्या मार्गाचा शेवट निर्णायक व शुद्ध म्हणजे स्वरूपाच्या परमात्म्याच्या प्राप्तीत आहे तो मार्ग मला सांगावा. येणे अर्जुनाचे निबोले देवो मनी रिझले. मग होविल ऐके म्हणितले संतोषोनिया. अर्जुनाचे बोलणे आवडल्यामुळे भगवंत मनात प्रसन्न झाले आणि संतुष्ट होऊन म्हणाले की अर्जुना तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. ऐक. देखा कामधेनु ऐसी माये सदैवा जया होये. तो चंद्रुही परी लाहे खेळावया. ज्या भाग्यवंताला कामधेनू सारखी आई मिळते त्याला खेळण्यासाठी चंद्रसुद्धा मिळतो. बाकी छोट्या मोठ्या गोष्टीची तर काही काळजीच करायला नको. पाहे पा स्त्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची या आरता. काय क्षीराब्धी दूध भाता देई जे चीना. श्री शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या आर्त इच्छेप्रमाणे त्याला दूध भाताऐवजी क्षीर समुद्रच दिला नाही का. तैसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपूजा हिल्या सुभटा. का सर्व सुखांचा वसवटा तोची नोहावा. त्याप्रमाणे औदार्याचे कोठार असे जे भगवान श्रीकृष्ण परमात्मा ते अर्जुनाच्या अधीन झाल्यावर तो अर्जुन सर्व सुखांचे वसतिस्थान का होऊ नये. एत चमत्कारू कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा. आता आपुलिया सवेसा मागावा की. यात आश्चर्य ते कसले. लक्ष्मीकांतासारखे धनी मिळाले असता त्याने आपल्याला हवे तसे का मागून घेऊ नये.
म्हणून अर्जुने म्हणितले, ते हासोनी ये रे दिधले, तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. म्हणून अर्जुनाने जे मागितले ते भगवान श्रीकृष्णाने सुहास्य वदनाने म्हणजे प्रसन्नचित्त होऊन दिले. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भगवान श्रीकृष्णाने जे काही सांगितले आहे ते मी तुम्हाला आता सांगेन. श्री भगवान उवाच, संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभौ, तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की कर्माचा त्याग म्हणजे अर्थात कर्मसन्यास आणि कर्माचे अनुष्ठान अर्थात कर्मयोग हे दोन्हीही मोक्ष देणारे आहेत. पण कर्मत्यागापेक्षा कर्मयोग जो साधण्यास सर्वांना सुलभ आहे, विशेष श्रेयस्कर आहे. यावर माऊलींच्या अतिशय सुंदर अशा रचना आहेत, त्या पाहूया. तो म्हणे गा कुंतीसुता, हे संन्यास योगू विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की अर्जुना, संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही तत्वता मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत बरं. तरी जाणाने ना सकळा, हा कर्मयोगू कीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तरी पण जाणते व नेनते म्हणजे अज्ञानी अशा सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्यास सोपा आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरुण जाण्यासाठी स्त्रियांना व बालकांना नाव हे सुलभ साधन आहे, त्याप्रमाणे भवसागरातून तरुण जाण्यासाठी कर्मयोग हे साधन निश्चित प्रांजळ म्हणजे सुलभ आणि सोपे आणि आहे खात्रीचे. तैसे सारासार पाहिजे, तरी सोह पाहाची देखिजे, येणे संन्यास पळलाहिजे अनायसे. त्याप्रमाणे सारासार विचार केला तर कर्मयोग आचरण्यास सोपा दिसतो. या मार्गाने कर्मसन्यासाचेही फल अनायसे म्हणजे सहजतेने प्राप्त होते. आता याची लागी सांगेन, तुझ संन्यासियाचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जानसी तू. आता एवढ्या करता मी तुला कर्मसन्यास सिद्धीच केलेल्या पुरुषाचे लक्षण सांगेन. मग हे दोन्ही मार्ग फलाबाबतीत एकच आहे हे सहज लक्षात येईल. पुढचा श्लोक क्रमांक 3 साधना सांगणारा श्लोक आहे. ज्ञेयस नित्य संन्यासी, यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंदो हि महाबाहो, सुखम बंधात प्रमुच्यते. हे महाबाहो अर्जुना, जो कोणाचा द्वेष करत नाही व कशाची इच्छा म्हणजे आशा, आकांक्षा, अपेक्षा करीत नाही, असा कर्मयोगी नित्य संन्यासीच जाणावा. राग द्वेषादी द्वंद्वरहित असलेला पुरुष सुखाने संसार बंधातून मुक्त होतो. आणि भगवंताच्या या श्लोकावर माऊलींच्या या ओव्या अशा आहेत. पहिल्या ओवीमध्ये साधना सांगतात माऊली. तरी गेली याची सेन करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. इच्छेच्या उगमाची प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला यापूर्वी ज्याचं आपण चिंतन केलेलं होतं त्या अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 56 आणि त्यात भरपूर जरी चिंतन असलं तरी त्यातला थोडासा भाग आपण आता विचारात घेऊया.
क्रोध या संस्कृत शब्दास मराठीत राग म्हणतात. राग या संस्कृत शब्दात मराठीत आसक्तियुक्त प्रीती, ममत्व, आवड, लालसा म्हणतात. अध्यात्मशास्त्रात नेहमी वापरल्या जाणाऱ्या राग या पारिभाषिक शब्दाची व्याख्या पातंजल योगसूत्रात सुखानुशयी रागः अशी सुटसुटीतपणे केलेली आहे. अर्थात सुखानुभवाच्या मागोमाग उत्पन्न होतो तो राग. सुखाचा अनुभव घडल्यानंतर त्याच्या मागोमाग ही सुखे व ती मिळवून देणारी साधने मला नेहमी प्राप्त व्हावीत, अशा प्रकारची जी भावना वृत्ती चित्तात उत्पन्न होते त्यास राग म्हणतात. द्वेष हा शब्द सर्वांना कळणारा आहे. द्वेषाच्या विरुद्धार्थी शब्द म्हणजे राग असे लक्षात ठेवावे. अनुराग हा शब्दातील राग असे लक्षात घ्यावे. राग आणि द्वेष शब्द आला की त्याचा अर्थ क्रोध व द्वेष घेऊ नये. राग म्हणजे पाहिजे असे वाटणे. विविध विषय, स्त्री, पुत्र, सत्ता, संपत्ती, कीर्ती या संबंधाने सुखाची इच्छा. थोडक्यात राग म्हणजे इच्छा, आसक्ती, कामना, वासना, ममत्व, स्पृहा, आर्तता, अभिलाषा, आशा, अपेक्षा, तृष्णा, लोभ, मोह ही सर्व रागाचीच रूपे होत. इच्छेचा उगमच न होऊ देण्यासाठी गतगोष्टीची जो आठवण करीत नाही, काही मिळाले नाही तरी त्याची इच्छा धरीत नाही, ज्याचे अंतःकरण मेरू पर्वताप्रमाणे स्थिर व अचल म्हणजे सुनिश्चित असते. पुढच्या ओवीत माऊली सिद्धांत सांगतात. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जान निरंतर. आणि ज्याचे अंतःकरण मी आणि माझे याचे स्मरण करणे विसरले आहे, मी आणि माझे या संबंधाने मनात विचारणे थांबले आहे, तो सदोदित संन्यासीच आहे असे तू जाण. पुढच्या ओवीमध्ये माऊली अनुभूती सांगतात. जो मने ऐसा जाहला, संगीतोची सांडिला, मनोनी सुखे सुख पावला अखंडित. ज्याचे मन असे झालेले असते त्याला संगत सोडून गेलेले असतात, म्हणून त्याला शाश्वत सुख सहजच प्राप्त होते. साधकाने संग सोडणे ही साधना, संगाने साधकात सोडून जाणे ही आत्मानुभूती. आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठीच्या आध्यात्मिक साधनेचे सार आहे संसाराशी मी आणि माझे याद्वारे अनाठाई म्हणजे उगीच गरज नसताना जो संबंध म्हणजे संग स्थापित झाला आहे आणि जो मनातील विचार प्रवाहाद्वारे म्हणजे चित्तातील वृत्ती प्रवाहाद्वारे अनुभवास येत असतो तो संग अर्थात संबंध नष्ट होणे. संग या शब्दाचे भाषांतर आसक्ती करणे हे पुरेसे नाही हे इथं लक्षात घ्यायचं आहे आणि त्यासाठी थोडं चिंतन आवश्यक आहे. त्याचा आपण विचार करूया. याकरता आपण यापूर्वी पाहिलेली अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 321 आणि त्यातला काही भाग आपण आता या ठिकाणी संग हा शब्द समजण्याकरता पाहणार आहोत. ओवी अशी येते. जरी हृदय विषय स्मरती, तरी निसंगाही आपजे संगती, संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. जर हृदयामध्ये विषयाचे स्मरण होत असेल तर प्रत्यक्ष विषयापासून निसंग झालेल्या व्यक्तीच्या बाबतीतही
मानसिक रूपाने विषयाची संग म्हणजे संबंध उपजवतो आणि त्या संघामुळे प्रत्यक्षात तो विषय प्राप्त होण्याची अभिलाषा, ज्याला इच्छा कामना असे म्हणतात, ती आकार घेते. भगवंतानी संग उपजायते या शब्दांनी जे सांगितले ते माऊली आपजे संगती या समर्पक शब्दाने सांगतात. ओवीच्या 3ऱ्या चरणात संघामुळे म्हणजे संबंध प्रस्थापित झाल्यामुळे अभिलाषा आकार घेते असे सांगतात. संघ या शब्दाचा अर्थ श्लोक क्रमांक 62 व ओवीतून निसंदिग्धपणे व पूर्णतः स्पष्ट झालेला आहे. संघ म्हणजे संबंध. संघ टिकून राहण्याचे कारण आहे आसक्ती, ज्याला राग म्हटल्या जातो, जे संघ टिकून राहण्याच्या कारणापैकी एक कारण आहे. या ठिकाणी या संघाचं भाषांतर मात्र करू नये. सत्संग, संगत, संगती, कुसंगती, सर्वसंग परित्याग हे मराठीतील नेहमीच्या वापरातील शब्द आहेत. या शब्दाद्वारे संघ हा शब्द सर्वांना कळणारा समजणारा आहे अशी खुणगाठ स्वतःच्या बुद्धीत धारण करावी. भाषांतर न करता संघ या शब्दाचा वापर करणे हे अनुभवाच्या वाटेवर राहण्यासाठी व ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे. स्पष्टतेने कळण्यासाठी संघ अर्थात संबंध असे म्हणत जावे, लिहित जावे. संगम त्यक्ता ही सांख्ययोगाची अर्थात ज्ञानमार्गाची अनासक्ती, आत्मानात्म विवेक व समतेद्वारे साध्य करावयाची साधना आहे. अनात्म असलेल्या सर्व गोष्टीशी जसे देह, इंद्रिये, मन, विचार हे आतील दृश्य वस्तू, विषय वस्तू, संपत्ती, कीर्ती, स्त्री, सत्ता व त्या प्राप्त्यर्थ केलेले कर्म या बाहेरील गोष्टीशी अशा रीतीने आत्मा नसलेल्या सर्व उपाधीशी मनात येणाऱ्या विचाराद्वारे, अभिलाषेद्वारे उपजलेल्या संबंधाचा त्याग होणे, संगम त्यक्त्वा घटित होणे आत्मानुभूतीच्या प्राप्तीसाठी आवश्यक आहे. त्यासाठी आसक्ती सोडून देणे, सतत सजगता, साक्षीभाव, आत्मानात्म विवेक जोपासणे तसेच कर्माप्रती समता जोपासणे ही ज्ञान मार्गाची साधना आहे. सारांश, संगम त्यक्त्वा हे ज्ञान मार्गाचे प्रमुख साधन आहे. भागवतामध्ये भक्ती ही ज्ञान आणि वैराग्य बरं का, याशिवाय ज्ञान नसेल तर ती आंधळी आणि वैराग्य नसेल तर लंगडी असं म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळं गुरुदेव रानडे जसं म्हणतात की भक्ती डोळसावी, तर त्या भक्तीच्या सोबत ज्ञान आणि वैराग्य पाहिजे. ते वैराग्य म्हणजे या ठिकाणी सांगितलेला संगम त्यक्त्वा. आता अध्याय 15 आणि त्यातला श्लोक निर्माण मोहाजित संग दोषा हा 5 क्रमांकाचा श्लोक. ज्यांचे मान व मोह नष्ट झाले, मी करता, मी भोगता आहे आणि त्याद्वारे मी सुखी, मी दुःखी आहे असा जो संसाराशी संग म्हणजे संबंध प्रस्थापित झाला आहे व जो चित्तातल्या कुठल्या न कुठल्या आवेग, उर्मी, वृत्तीद्वारे अनुभवास येत आहे, त्या संघाचा साक्षीभाव म्हणजे अनासक्ती, आत्मानात्म विवेकाद्वारे त्याग करून ज्यांनी संगरूप दोष जिंकला आहे, ज्याची स्वस्वरूपात नित्य स्थिती आहे आणि ज्यांच्या कामना म्हणजे इच्छा, आशा, अपेक्षा, लोभ, मोह, स्पृहा पूर्णपणे नाहीशा झाल्या, ते सुखदुःखादी नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले सचेत सजग असलेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात असं अध्याय 15 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. यापुढं आपल्याला या संघाचे म्हणजे चिकटलेल्या संबंधाचे
मी व माझे याद्वारे जगताशी तद्रूप होण्याचे आणि साक्षीभाव लुप्त होण्याचे अनेक कारणापैकी एक कारण आसक्ती आहे. प्रत्येकाचे मन व बुद्धी मी व माझे केंद्रस्थानी ठेवून विचार करीत असते, निर्णय घेते, कार्यरत राहते आणि त्यामुळे व्यावहारिक जगताशी तद्रूपता येते. आत्मपरीक्षण केल्यास लक्षात येईल की मनात आणलेल्या व आपोआप मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराचा संबंध मी व माझे याच्याशी आहे. माऊली म्हणतात, ज्याच्या अंतःकरणात म्हणजे मन आणि बुद्धीमध्ये मी आणि माझे या संबंधाने विचार येणे थांबले आहे, किंबहुना ज्याचे अंतःकरण मी व माझे याचे स्मरण करणे विसरले आहे, त्याला संगत सोडून गेलेले असतात. आणि त्याकरता आपण अध्याय 2 आणि ओवी 170 पाहणार आहोत. माऊली म्हणे काय सांगितलं त्यामध्ये, जयाची आरतीचे भोगित विषयी त्यजिले संत, या लागी विरक्त वनवासिये. अर्थ, आत्मस्वरूप चैतन्याचा अनुभव घेण्यासाठी, त्या आत्मस्वरूप आनंदाचा भोग घेण्यासाठी आर्त झालेल्या संतांना विषय सोडून जातात. चैतन्याच्या साक्षात्काराकरिता संत लौकिक पारलौकिक भोगाविषयी विरक्त झाले आणि त्यांनी वनवास पत्करला. यानंतर असंच आपल्याला ओवी क्रमांक 351 मध्ये माऊली आपल्याला सांगतात. माऊली म्हणतात, मनोनी आपुली आपण पेया, जरी इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. म्हणून अर्जुना, आपली इंद्रिये स्वतःहून पूर्णपणे आपल्या स्वाधीन झाली, म्हणजे स्वतःहून ताब्यात आली, तर यापेक्षा अधिक काही सार्थकता प्राप्त करून घेणे शिल्लक असते का? इंद्रियावर ताबा ठेवणे ही साधना, इंद्रियांनी स्वतःचा ताबा देऊन टाकणे ही साधनेची परिपक्वावस्था. इंद्रियावर ताबा राहणे हा साधकाचा स्वभाव होऊन जातो, असं माऊली म्हणतायत. साधकाने संग सोडणे ही साधना, संगाने साधकास सोडून जाणे ही आत्मानुभूती. अर्थात अशा साधकात शाश्वत सुख सहजच प्राप्त होते. यानंतरची माऊलीची ओवी, आता गृहादिक आघवे, ते काही न लगे त्यजावे, जे घेते जाहले स्वभावे, निस्संगू म्हणोनी. अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची गरज काही आवश्यकता नाही. कारण जी आसक्ती स्वभावताच मनाला वाटत असते, ती आसक्ती सोडून गेलेली असते व मन निस्संग म्हणजे शब्दरहित नामरूपरहित झालेले असते. आसक्ती, इच्छा, आशा, अपेक्षा हे सर्व विचारांच्या द्वारे मनात येत असते. त्या विचारांचे म्हणजे त्या संगांचे मनात येणे संपून गेलेले असते. अशा रीतीने साधक निस्संग होतो, उन्मनी निर्मणी मनरहित अवस्था प्राप्त होते. देखे अग्नी विझोनी जाये, मग जे राखोंडी केवळू होये, तै ते कापुसे गिवसूये जिया परी. विस्त विजून गेल्यावर मग जी राख शिल्लक राहते, तिला ज्याप्रमाणे कापसामध्ये गुंडाळून ठेवता येते. आणि अनुभूती सांगणारी पुढची ओवी माऊलींची अशी आहे, संकल्परहितता हा विषय आहे या ओवीमध्ये. तैसा असतेनी उपाधी, नाकळी जे जो कर्म बंधी, जयाची ये बुद्धी संकल्पू नाही. माऊली म्हणतात, त्याप्रमाणे तो इतरांच्या दृष्टीने वेगवेगळ्या भूमिकात, म्हणजे कधी मुलगा आहे, पिता आहे, इंजिनियर आहे, कोणी व्यापारी आहे, कोणी डॉक्टर आहे, ह्या सगळ्या उपाधी आहेत. तर या उपाधीसह कर्म करताना वावरताना दिसत असला
तरी त्याच्या बुद्धीत संकल्प नसल्यामुळे तो कर्मबंधाने बांधला जात नाही. अर्थात कर्मबंध अनुभवास येत नाही. त्याला कर्माच्या उभारणीसोबत कर्मापासूनची अलिप्तता निर्लिप्तता अनुभवास येते. कर्मबंध संपला असल्याचे अनुभवास येते. संसारी व्यक्तीला अज्ञानामुळे कर्मबंध अनुभवास येत नाही. जीवनमुक्ताला कर्मबंध संपलेला असल्यामुळे तो अनुभवास येत नाही. म्हणोनी कल्पना जै सांडे तेसी गा संन्यासू घडे, ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. म्हणून ज्याच्या मनाने मी व माझे संकल्प विकल्प इच्छा आशा अपेक्षा विविध द्वंद्वे यांना चालना मिळून देणाऱ्या कल्पना करणे सोडलेले असते, त्याच्या मनाचे भविष्यात भरकटणे म्हणजे मनोराज्य मनोरथ इत्यादी करणे थांबलेले असते. त्याच्या मनाला वर्तमानात राहणे शक्य व्हायला लागलेले असते. त्यामुळे बुद्धी अचूक निर्णय घेणारी सूक्ष्म व स्थिर असणारी अशी झालेली असते आणि त्याच वेळेला त्याला संन्यास घडतो. म्हणून कर्मसन्यास व कर्मयोग दोन्ही सारखेच आहेत असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. पुढचा श्लोक असा आहे. सांख्ययोगो पृथक् बाला प्रवदन्ति न पंडितः, एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. सांख्ययोग आणि कर्मयोग हे भिन्न फल देणारे आहेत असे अज्ञानी सांगतात. ज्ञानी सांगत नाहीत. सांख्ययोग आणि कर्मयोग यापैकी एकामध्येही सम्यकतेने स्थित असणाऱ्या एकाचे योग्य अनुष्ठान करणाऱ्या साधकास दोहोंचेही फल जो मोक्ष आहे तो प्राप्त होतो. भगवंतानी अर्जुनाला सांख्ययोग सांगताना पुढे त्याचा जो अध्यायाचा सारांश त्यांनी केलेला आहे तो 39 श्लोकामध्ये अशा पद्धतीनं आहे. एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु, बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंध प्रहास्यसी. अर्जुना, इथपर्यंत आत्मसाक्षात्कारासाठी सांख्य योगयुक्त ज्ञानयोगयुक्त बुद्धी सांगितली. सारांशाने पाहता श्लोक 22, 24, 25 प्रमाणे अनात्मा असलेले शरीर, मन, विचार, वृत्ती, आवेग आणि उपाधी रहित साक्षी निर्लिप्त असलेला आत्मा यांच्यामधील भेद स्पष्ट करणाऱ्या विवेकाने युक्त असलेली, तसेच नित्य अनित्य स्वधर्म अधर्म विवेकाने युक्त असलेली आणि त्याद्वारे सुखदुःख लाभालाभो जयाजयो इत्यादी द्वंद्वांना श्लोक 38 प्रमाणे समान करणारी, त्याप्रमाणे श्लोक 14-15 प्रमाणे शीतोष्णादी द्वंद्वे सहन करणारी व धैर्याने सम राहणारी बुद्धी सांगितली. आता हा सांख्ययोग भगवंतांनी सांगितल्यानंतर अर्जुनाला म्हणतात की आता कर्मयोगयुक्त बुद्धी तो ऐक, ज्या बुद्धीत स्थिर होऊन तू कर्मबंध संपूर्णतः नष्ट करशील. कर्माचा हा सिद्धांत पुढे बुद्धियोग या नावाने सांगितलेला आहे. बुद्धियोग म्हणजे कर्मयोग व सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग. या सिद्धांताचा सारांश एका वाक्यात पुढील प्रमाणे लक्षात ठेवावा. बुद्धियोगात म्हणजे कर्मयोगात कर्म फलत्यागाने ममतेचा म्हणजे ममत्वाचा नाश होतो व त्यामुळे अहंतेचा नाश होतो. आणि सांख्ययोगात म्हणजे ज्ञानयोगात विचारवृत्तीद्वारे असलेल्या संबंधाचा विच्छेद होण्याने म्हणजे संगम त्यक्ता घटित होण्याने अहंतेचा नाश होतो व अहंतेचा भाग असलेली ममता म्हणजे ममत्व नष्ट होते. कर्मयोग ज्ञानयोग यांच्या साधनेचा सारांश पुढील प्रमाणे लक्षात ठेवावा. कर्मयोगात कर्म करण्यात
सावध दक्ष राहावे आणि ज्ञानयोगात आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठी निसंशयतेने प्रसन्न चित्ताने साक्षीभावात राहावे. सांख्ययोगात किंवा कर्मयोगात सम्यकतेने म्हणजे योग्य प्रकाराने, समग्रतेने, निष्ठेने, सातत्याने स्थित असणे म्हणजे सतत विवेकाचा अवलंब करून आत्मपरीक्षण करीत राहून निवड केलेल्या योगात उत्तम प्रकारे स्थित असणे होय. एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा, ते सांख्य योग संस्था जाणती केवी. एरवी अर्जुना, जे ज्ञानानुभूती संबंधाने मूर्ख आहेत ते सांख्ययोगाद्वारे कर्मसन्यासाची व्यवस्था म्हणजे सांख्ययोग आणि कर्मयोग यातील फरक कसे जाणू शकतील. सहजे ते अज्ञान मनोनी म्हणती ते भिन्न, एरवी दीपा प्रतीकाई आनान प्रकाशू आहाती. ते स्वभावताच अज्ञानी अर्थात ज्यांचा स्वभाव अनुभव घेण्याचा नसतो असे जे असतात म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. एरवी प्रत्येक दिव्याचा प्रकाश काय निरनिराळा असतो का? माऊली म्हणतात एरवी दीपा प्रतीकाई आनान प्रकाशू हाती, प्रकाश तर वेगळा नसतो ना. सांख्ययोग किंवा कर्मयोगापैकी एकाचे म्हणजे सम्यकतेने, समग्रतेने, अनुष्ठानवत चांगले आचरण करून त्यांनी तत्वाचा म्हणजे आत्म्याचा, ब्रह्माचा परिपूर्ण अनुभव घेतला. ते दोन्ही मार्ग एकच आहे असे मानतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आता 20 मिनिटाचं ध्यान आणि या ध्यानासाठी आपला सिद्ध मंत्र माझी माऊली.